अहंकार आपल्या आयुष्यामध्ये किती घातक आहे याची जाणीव संतांनी आपल्याला प्रत्येक वेळी करून दिली आहे. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते केवढी गेली नाही. दसमुखी रावणाकडे सोन्याची लंका होती, मेल्यानंतर त्याच्याबरोबर एक कवडी आली नाही. मग आपण कोणत्या भ्रमात जीवन जगतोय? परंतु जाता जाता रावणाने प्रभू रामचंद्रांना ओरडून सांगितलं असावं, प्रभूजी तुमच्यापेक्षा सर्व गोष्टींमध्ये मी मोठा आहे. शरीराने, उंचीने, ताकदीने मी सोन्याच्या लंकेचा रावण आहे. माझा परिवार मोठा आहे. मला 10 तोंड आणि 20 हात आहे, तरी पण आज मी या ठिकाणी पडलोय, हारलोय. त्याचं एक कारण की माझा अहंकार मला आडवा आलाय, आणि दुसरं कारण माझा सख्खा भाऊ माझ्या बरोबर नाहीये. ज्यांना सख्खा भाऊ नाहीये त्यांना भावाचं महत्त्व विचारा, आणि ज्यांना सख्खा भाऊ आहे त्यांनी सख्ख्या भावाची किंमत करा. ह्या कलियुगामध्ये रावण एक नाही तर 1000 वेळा दहन व्हायला तयार आहे, परंतु त्या रावणाची इच्छा असावी की मला जाणणारा प्रभू रामचंद्रांच्या विचाराचा असावा.